नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। खूपच इम्पॉर्टंट नोटिफिकेशन 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आलेली आहे एसएससी बोर्डातर्फे। ठीक आहे, तुम्हाला आता सावधान होण्याची गरज आहे बाळांनो। पूर्ण व्हिडिओला बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओचा विनर दिग्विजय अवॉर्ड होतं, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेले। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात बाळांनो। ठीक आहे, तुम्हाला पैसे नाही द्यायचे, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, सेपरेट 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉट्सअप ग्रुप आहे। ठीक आहे, तिथं काही कुठूनही काही प्रश्न समजला, लीक प्रश्न झाला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो। ठीक आहे, लगेच जॉईन करून घ्या। बघूया एसएससी बोर्डाने काय म्हटलेले। ब्रेकिंग न्यूज, एसएससी बोर्ड बिग अपडेट अनाउन्स। ठीक आहे, मोठी अपडेट अनाउन्स झालेली आहे। द महाराष्ट्र स्टेट बोर्ड इज प्लॅनिंग टू टाइटन एक्झाम रेग्युलेशन फॉर अपकमिंग एसएससी एक्झामिनेशन विथ स्ट्रिक्ट सुपरविजन अँड मॉनिटरिंग मेजर। आता तुमचं एक्झाम सेंटर्स खूप टाइटन होणार आहेत, खूपच अवघड होणार आहेत। ठीक आहे, कारण तुमची कॉपी किंवा माल प्रॅक्टिस करण्याची चान्सेस 0 असणार आहेत बाळांनो। ठीक आहे, काय काय गव्हर्नमेंट करते त्याच्यावरती आपण बघून घेऊया। पण आपण ना एक टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च करतोय बाळांनो। मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तिथूनच येतील बोर्डात। जर तुम्हाला तो कोर्स हवा असेल, लवकरात लवकर आपण लॉन्च करू। जर तुम्ही टॉप 200 कॉमेंट केले, ठीक आहे, कमीत कमी 200 कॉमेंट आले तर आपण लगेच तो कोर्स लॉन्च करून देऊ। ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल। चला, स्ट्रिक्ट एक्झामिनेशन मध्ये बोर्डाने काय म्हटलंय। द बोर्ड इज इंट्रोड्युसिंग टफर एक्झामिनेशन रूल टू इन्श्योर फेअरनेस अँड ट्रान्सपरन्सी। बोर्ड आता काय करतंय, टफर एक्झामिनेशन रूल आणतंय। ठीक आहे, रूल्स पण आपण बघूया। ठीक आहे, का रे बाळांनो, तुमचं फेअरनेस असावी एक्झाम मध्ये, ट्रान्सपरन्सी असावी एक्झाम मध्ये। ठीक आहे, कारण मागच्या वर्षी खूप काही असे किस्से झाले ज्याच्याने कॉपीमध्ये विद्यार्थी सापडले, त्यांचं करिअर ब्लॉक झालं बाळांनो। जर तुम्ही एकदा कॉपी करताना सापडले तर तुमचा करिअर ब्लॉक होतो, तुम्हाला रेड स्टॅम्प भेटून जातो आणि एकदा रेड स्टॅम्प भेटला तर तुम्हाला 6 वर्ष शिक्षण घेता येत नाही। ठीक आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांसोबत झालेले। गव्हर्नमेंटला नकोय या सगळ्या गोष्टी, म्हणून गव्हर्नमेंट प्रत्येक एक्झामिनेशन, आता 10वी बोर्डाची प्रत्येक एक्झामिनेशन स्ट्रिक्ट होणार आहे। ठीक आहे, बघूया काय काय इम्प्लिमेंट करणार आहे गव्हर्नमेंट। ठीक आहे, ऑल स्कूल्स अँड सेंटर्स विल रिक्वायर्ड टू फॉलो द न्यू प्रोटोकॉल्स। आता जे न्यू प्रोटोकॉल्स आणलेले आहेत गव्हर्नमेंटने, प्रत्येक स्कूलला आणि प्रत्येक सेंटरला फॉलो करावे लागणार आहेत। 2 सुपरवायझर पर क्लास। आता प्रत्येक क्लासमध्ये तुमचे 2 सुपरवायझर असणार आहेत बाळांनो। आतापर्यंत किती असायचे, 1 सुपरवायझर। आता प्रत्येक क्लासमध्ये, ते पण बोर्डाने सांगितलंय, एका क्लासमध्ये 50 विद्यार्थ्यांच्या वरती विद्यार्थी नकोय आणि 50 विद्यार्थ्यांसाठी आपल्याला 2 सुपरवायझरला नेमायचंय। हे एसएससी बोर्डाचा नवा रूल आहे बाळांनो। ठीक आहे, ईच एक्झामिनेशन रूम विल नाव हॅव 2 सुपरविजन्स। ठीक आहे, 2 सुपरवायझर्स तुमचे असणार आहेत। याच्याने काय होणार आहे, तुमचं बेटर इन्व्हिजिलेटर रिलेशन होईल बाळांनो आणि तुमचे अनफेअर प्रॅक्टिसेस जे असतात, कॉपी वगैरे जे असतात गोष्टी, त्या रिड्यूस होतील। कारण शहरात या गोष्टी जास्त नाही होत, पण गावोगावी खूप जास्त कॉपी होते बाळांनो। ठीक आहे, सुपरवायझर विल रिसीव्ह ट्रेनिंग टू इन्हान्स विजिलन्स अँड अकाउंटेबिलिटी। सुपरवायझर्सला ट्रेनिंग सुद्धा भेटणार आहे आता एसएससी बोर्डातर्फे। ठीक आहे, नेक्स्ट इंपॉर्टंट काय करते बोर्ड, सीसीटीव्ही ऍट एक्झाम सेंटर। तुमच्या ज्या एक्झाम सेंटर्स आहेत ना, प्रत्येक एक्झाम सेंटरवरती सीसीटीव्ही असणार आहे। ठीक आहे, गव्हर्नमेंटने काय सांगितलंय, ज्या पण रूम मध्ये एक्झाम होते तिथं सीसीटीव्ही पाहिजे। सीसीटीव्हीची फुटेज 6 महिने बोर्डाने स्टोअर करून ठेवायला सांगितलेली आहे। ठीक आहे, म्हणजे कुठूनही काही समजलं तुम्हाला 6 महिन्यापर्यंत ती फुटेज बोर्डाकडे असणार आहे। ठीक आहे, दिस स्टेप विल इन्शुअर ट्रान्सपरन्सी। याच्याने काय होईल, ट्रान्सपरन्सी वाढेल बाळांनो। ठीक आहे, द बोर्ड मे रिव्ह्यू सीसीटीव्ही फुटेज इन केस ऑफ एनी इरेग्युलरिटीज। ठीक आहे, काही जर बोर्डाला वाटलं की या सेंटरवरती काही झालेलं आहे, ठीक आहे, कॉपी झालेली आहे किंवा काही ना काही पॅरेंट्स घुसून येतात एक्झाम सेंटरमध्ये, एक्झाम हॉलमध्ये पॅरेंट्स घुसून येतात, तर ही रेकॉर्डिंग एसएससी बोर्डाकडे हवा असावी। ठीक आहे, त्यानंतर बोर्ड काय करते, सरप्राईज व्हिजिट्स इन इंटरनल एक्झामिनेशन अँड प्रॅक्टिकल्स। आता जे ते 20 मार्क असतात इंटरनलचे, शाळा काय म्हणते, आपण 20 पैकी 20 देऊन देऊ। ठीक आहे, पण त्या एक्झामिनेशनसाठी सुद्धा एक्सटर्नल व्हिजिट करणार आहेत। ठीक आहे, सरप्राईज व्हिजिट होतील, एक्सटर्नल व्हिजिट्स करणार आहेत। ठीक आहे, आता शाळेला सांगायचंय बोर्डाला की कोणत्या दिवशी आम्ही प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट करतोय, कोणत्या दिवशी आम्ही इंटरनल एक्झाम कंडक्ट करतोय, जेणेकरून बोर्ड सरप्राईज व्हिजिट देऊ शकतं। ठीक आहे, मग तिथेही तुमचे कॉपीचे चान्सेस कमी असणार आहेत। बघा, आता शाळेकडे 20 मार्क आहेत ना, तिथं होऊनच जातात गोष्टी मॅनेज। ठीक आहे, पण जे 80 मार्क आहेत तिथं तुम्हाला अशा कोणत्याही गोष्टी नाही करायच्या आहेत बाळांनो। ठीक आहे, स्कूल आर स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्टेड टू कंडक्ट इंटरनल असेसमेंट स्ट्रिक्टली ॲज पर MSBS SSC नॉर्म। ठीक आहे, जे नॉर्म्स आहेत, जे डिसाईड केलेले आहेत, त्या नॉर्म्सनुसार तुम्हाला स्ट्रिक्टली कंडक्ट करायची एक्झाम, हे असं बोर्डाने सांगितलंय कॉलेजेसला, शाळांना। ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय बाळांनो, अभ्यासाला लागायचंय। टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लवकरच येतोय। नक्कीच प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट करेल, कमीत कमी 200 कॉमेंट करा बाळांनो, लगेच आपण तो कोर्स लॉन्च करून देऊ। तुमच्यासाठी जीवनदान ठरणार आहे तो कोर्स। ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब केलं, विनर असणार आहे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओचे, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर। हा, एक लकी विनर आपण प्रत्येक व्हिडिओमधून चूज करतो। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात। व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।